सुनील तटकरे, तुमच्यात हिंमत असेल ना तर प्रफुल्ल पटेल यांना सोबत घ्या आणि स्वतःचा पक्ष काढा. मित्रहो, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनापासून त्यांच्या पक्षाचे दोन मोठे नेते मोठ्या टीकेचे धनी बनलेले आहेत, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे. अहो, या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर एकापेक्षा एक गंभीर स्वरूपाचे आरोप होत आलेले आहेत, आजही होत आहेत आणि हे आरोप उद्या सुद्धा होत राहतील कदाचित. अजितदादांच्या अपघाताबाबत देखील यांच्याच भोवती संशयाचं मोठं वादळ उठलेलं आहे. अजित पवार यांच्या पश्चात त्यांचा राष्ट्रवादी पक्ष हायजॅक करण्याचा डाव सुद्धा असल्याचे आरोप आजवर झालेले आहेत, अजूनही होत आहेत. पक्षातलेच म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षातलेच अनेक जण सुनील तटकरे यांच्यावर नाराज आहेत. काहींनी राजीनामे दिलेले आहेत, जे आणखी काही आहेत ते सुद्धा आता त्यांची चलबिचल सुरू झालेली आहे. आणि एकूणच या अशा सगळ्या वातावरणामध्ये एक अत्यंत मोठी आणि गंभीर अशी घटना घडलेली आहे. आणि मग पुन्हा हा विषय नव्या जोमानं समोर आला, त्यावर वाद सुरू झाले, त्यावर राणे सुरू झाले पक्षांतर्गतच. चक्क अजित पवार आणि सुनेत्र पवार यांचंच नाव त्यांच्याच पक्षातून पुसून टाकण्याचा एक धक्कादायक प्रयत्न केला गेला. बघा, पक्षाचा कुठलाही कार्यक्रम असला तरी प्रमुख नेत्यांची छायाचित्र, नावं फ्लेक्सवर लावली जातातच. अगदी सामान्य पदाधिकाऱ्यांची नावं सुद्धा या बॅनरवर झळकतात. पण काय घडलं बघा, रायगडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमातील बॅनरवर मात्र अजित पवार आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या सुनेत्र पवार यांचे फोटो बेपत्ता. व्यासपीठावरील बॅनरवर खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, एवढंच कशाला, माजी मंत्री अनिकेत तटकरे यांच्याबरोबर अगदी तिथल्या स्थानिक नेत्यांचे सुद्धा फोटो लावलेले आहेत. मात्र या बॅनरवर दिवंगत नेते अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्यासह पक्षश्रेष्ठींचे फोटो लावण्यात आलेले नव्हते. रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून पक्षश्रेष्ठी बेपत्ता होत असल्याचं पाहून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा आता प्रचंड संतापलेले आहेत, खवळलेले आहेत, चिडलेले आहेत. आणि मग हे सगळे प्रकरण दिसल्यानंतर या प्रकरणावर मोठा राडा सुद्धा झाला. आणि त्याच्यानंतर या आदिती तटकरे यांनी काही खुलासा करण्याचा प्रयत्न केला, पण तो कोणालाच नाही पटला. बॅनरवरील फोटोवरून आमची निष्ठा ठेवू नका असं काहीतरी त्यांनी म्हटलं. बघा, हास्यास्पद हो, हे सगळं हास्यास्पद. अहो, प्रमुख नेत्यांचे फोटो बेपत्ता असताना ही तटकरी फॅमिली गप्प राहिली तरी कशी? त्याला यात काही गैर वाटलं नाही का? त्याला यात काही चूक वाटली नाही का? आणि समजा या तटकरी फॅमिलीचा याच्याशी काही संबंधच नसेल तर त्यांनी कार्यकर्त्याचे तरी कान उपटले का? विशेष म्हणजे कुठलाही कार्यकर्ता स्वतःहून एवढा मोठा अपराध अजिबात करणार नाही. तटकरे फॅमिलीचे फोटो झळकतात आणि पवार कुटुंबाचा पत्ता मात्र कट होतो नाही. कुठलाही सामान्य कार्यकर्ता एवढं मोठं धाडस करू शकणार नाही. मग कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं कार्यस्थान झालं? विलिनीकरण आणि पक्ष ताब्यात घेण्याच्या विषयावरून हे तटकरे निशाण्यावर आधीच आलेले आहेत. आणि त्यात हा असा सगळ्यात मोठा धक्कादायक प्रकार. ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्याचा विश्वास आहे त्यांचाच फोटो हटवला जातो, हे राष्ट्रवादीच्या सर्वसामान्य कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही, असा इशारा देत राष्ट्रवादीच्या दैवतांना डावलून स्वतः देव बनण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. महाराष्ट्र हे सहन करणार नाही, अशा रोखठोक आणि स्पष्ट शब्दामध्ये त्यांच्याच पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे. बघा, या अमोल मिटकरी यांनी काही कुणाचं नाव घेतलेलं नाही, पण तरी सुद्धा त्यांचा रोख कोणाकडे आहे हे काही लपून राहिलं नाही. त्यांचा रोख कोणाकडे आहे हे प्रत्येकाला कळून चुकलेला आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी तर याला चक्क कृतघ्नपणा असं म्हटलेलं आहे. पण त्यांनी नाव घेतलं, सुनील तटकरे यांचं नाव घेऊन ते बोललेले आहेत.
अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेण्याच्या आधीपासून ते मनसुबे लपून राहिलेले नाहीत. त्याची सुरुवात रायगड पासून झालेली आहे. सुनील तटकरे, तुमच्यात हिंमत असेल ना तर प्रफुल्ल पटेल यांना सोबत घ्या आणि स्वतःचा पक्ष काढा, किंवा मग भाजपामध्ये जाण्यासाठी जर तुम्ही आधीपासून तयारच आहात तर तुमची ही 4 चौकडी घेऊन तुम्ही जा, असं हे लवांडे म्हणाले. तिकडं शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि अजितदादांचे पुतणे असलेले रोहित पवार हे सुद्धा पुन्हा एकदा प्रचंड संतापलेले आहेत. त्यांनी अत्यंत कमी शब्दामध्ये या सगळ्या घटनेचं वर्णन केलं आहे. मित्रांनो, मालकाला अलगद बाजूला सारून जेव्हा बटाईदार जमिनीचा सातबारा स्वतःच्या नावे करतो, याचं जिवंत उदाहरण जे आम्ही वारंवार बोलतोय, असं रोहित पवार यांनी म्हटलं. पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते सुद्धा प्रचंड खवळलेले आहेत. अजितदादांचा पक्ष गिळंकृत करून टाकण्याचं नाव असल्याचे जे काही आरोप होत आलेले आहेत ते अखेर खरे ठरताना दिसत आहेत. हे या निमित्तानं पुन्हा जाणवलं, लक्षात आलं, आणि नेमकी हीच भावना कार्यकर्त्याची आता झालेली आहे राष्ट्रवादीच्या. काय राजकारण आणि काय हा कृतज्ञपणा. खरं तर सगळं राजकारणच आपलं किळसवाणं झालेलं आहे मित्रांनो. पण या साध्या वाटणाऱ्या पण अत्यंत मोठ्या असणाऱ्या या घटनेबद्दल तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा.